चषक 2025 पाहतोय आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। आजचा या स्पर्धेचा दिवस क्रमांक जर बघितला तर दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक 2 पाहतोय। स्वर्गीय रतन भोईर 11 वडूनवघर आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम सुमित कुमार गुंदवली टॉस जिंकला। सर्वप्रथमतः डिसाइड आपण करताना पाहिलं फील्डिंग इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी। ॲज युजुअल डिसिजन ऑलवेज आपण पाहतो की प्रथम तर टॉस जिंकल्यानंतर फील्डिंग डिसाइड केली जाते। ठाऊक आहे की बघा सेकंड इनिंगमध्ये जेव्हा उतरतील तेव्हा एक टार्गेट डोळ्यासमोर असेल, पण पहिल्या इनिंगमध्ये असं नसतं। पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कोणताच टार्गेट नसतं, जितक्या धावा बनवाल तो तुमचा बेनिफिट किंवा तो तुमचा प्लस पॉईंट असतो। त्यासाठी ओपनिंग पेअर्समध्ये पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय वडूनवघर संघाकडनं 2 ओपनिंग पेअर्स, आघाडीची जोडी भावेश भगत आणि त्याच्या समवेत राहुल केने आणि बॉलिंग ट्रॅकवरती सुमित कुमार गुंदवली संघाकडनं षटक क्रमांक पहिला घेऊन चेतन पाटील। सुंदर मैदान आहे आणि खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना की 4 या मॅक्स टू मॅक्स 5 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतात, पण या खासदार चषक सरवळीमध्ये तुम्हाला 6 षटकांच्या मॅचचे चित्र चांगलं आहे। जितक्या जास्त षटकांच्या मॅच तितके जर बघितलं गेले तर नवीन खेळाडूंना देखील संधी मिळते, कारण की लिमिटेड ओव्हर्समध्ये तुमचे मॅक्स टू मॅक्स 4-5 बॅटर्स चांगले संघ खेळत असेल तर 4 ते 5 बॅटर्स यूज केले जातात। पण जेव्हा जास्त षटकांच्या मॅच असेल तेव्हा तुम्हाला एक एक्स्ट्रा गोलंदाज देखील वापरावा लागतो। एक्स्ट्रा गोलंदाज असेल त्याला देखील संधी मिळते बॉलिंग टाकण्याकरिता आणि त्याचबरोबर बॅटिंग देखील मिळते। जे डेपमध्ये लास्टला बॅटर्स असतात त्यांना देखील संधी मिळते आणि एक चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळतो। चला टायमर ऑन झालेला आहे। 10 वाजून 30 मिनिटांनी मॅच ऑन होती। इकडनं 5 षटका हाताळण्याकरिता तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी असेल, अदरवाईज तुम्हाला 6व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आणावा लागेल। पॉवर प्लेचं पहिलं षटक, 6 षटकांची मॅच, 2 पॉवर प्ले, ज्यामध्ये आपण P1 आणि P2, P1 मध्ये 2 खेळाडू आउटफील्ड मध्ये असतील आणि P2 मध्ये 3 खेळाडू हे तुम्हाला आउटफील्ड मध्ये दिसतील। सध्या तरी पहिलं पॉवर प्लेचं चेतन पाटील षटक, फ्रंटलाईन बॉलर आहे या संघाचा। भावेश भगत, राहुल केने चला वेळ वाचवा। पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर, लेन देखील थोडी पाठी होती, भरपूर दूर ठेवला हा बॉल आणि त्यानंतर अंपायरचा इशारा तो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव। एक्स्ट्रा पासून सुरुवात झाली। सकाळचं सत्र मॉर्निंग सेशन आहे। या मॉर्निंग सेशन मध्ये आपण ऑलवेज पाहिलंय की तितकीशी बॉडी खोललेली नसते, त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये तो ॲग्रेशन दिसत नाही। वाईडच्या स्वरूपामध्ये पहिला बॉल, त्यानंतर स्कोअर ऑफ द विकेट खेळायचं होतं आणि अगदी स्क्वेअर लेगच्या हातामध्ये बॉल विसावेल। धक्का मिळताना पहिला बॉल वरती वाईड, मग त्यानंतर विकेट आला। 1 वरती 1 अशी परिस्थिती सध्या। पण त्यानंतर अगदी टप्प्यावरती बॉल आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला एक चांगली कॅच पकडली गेली। 1 वरती पहिला धक्का बसलाय, अर्ली विकेट, सुरुवातीच्या घडीला विकेट मिळाला। 6 षटकांची मॅच आहे, त्यामुळे पार्टनरशिप इम्पॅक्ट करतील, महत्त्वाच्या आहेत। ॲटलिस्ट मी तर म्हणेन की 2 ते 3 मोठ्या पार्टनरशिप झाल्या पाहिजेत, जेणेकरून मग धावा बनतील।
आणि जेव्हा तुम्ही मोठ्या षटकांचे जास्त षटकांचे मॅचेस खेळत असताना तेव्हा तुमचे कॅल्क्युलेशन महत्त्वाचे आहेत. बघा अंपायरचा पहिला वॉर्निंगला अंपायर तुम्हाला पॅनलाइज देखील करू शकतात. पुन्हा ऑप्शनचा बाहेर बॉल आणि यावेळेस अंपायरचा इशारा काय येतो आपल्याकडे की इट्स अ नो बॉल आउट ऑफ द पिचच्या बाहेर हा बॉल टाकलाय आणि त्याच्याचमुळे अतिरिक्त धाव मिळाली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. सुरुवात वाईट पासून केलेली मग विकेट आला मग पुन्हा आता नो बॉल हाताळला आता फ्री हिटचा बॉल संधी तयार झाली आहे. पुढे टाकलेला ऑन साइडला खेळायचा मिड विकेटला बॉल आहे खेचून मारलं दूरवरनं गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक जरूर होते लॉंग ऑनचे पण त्यापासून दूर राहिला बॉल आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे धावा 4. फ्री हिटचा बॉल होता भरपूर चांगल्या पद्धतीने मिड ऑन जर बघितलं गेलं तर अगदी स्ट्रेट होता. लॉंग ऑन देखील तिकडे तैनात होता. आता थोडे चेंजेस केलेत लॉंग ऑन स्ट्रेट केलेत आणि मिड ऑनला आहे थोडा मिड विकेटकडे सरकवला गेला कारण की तो गॅपमध्ये बॉल आला क्लिअरली चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. ऑप्शनचा पुन्हा बाहेर बॉल आणि यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 चेंडू 3 स्टम्पचा लाईनमध्ये आतमध्ये आणले आणि या 2 चेंडूमध्ये एकावरती विकेट एकावरती चौकार पाहायला मिळाला आणि जे पण बाहेर बॉल ठेवले त्यामधला हा पहिला डॉट आला ऑप्शनच्या बाहेरचे त्यामध्ये 2 बॉल तर वाईड आणि नो आले म्हणजे एकंदरी आतापर्यंत बॉलरचे थोडे प्लॅनिंग स्पष्ट दिसत नाहीयेत. ड्राईव्ह केले बॉलला एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय आणि त्यानंतर आणखी एक गॅप मध्ये धावा 4 चौकार. डोक्यावरनं 4 धावेंकरित आणि चौकाराच्या मदतीने धाव फळकावरती 10. चांगली सुरुवात विकेट पहिल्या बॉलवरती आल्यानंतर सुरुवात आता चांगली आहे. पुन्हा एकदा फोर्सफुली ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला वेगाने बॉल जाईल क्षेत्ररक्षक नाही आहेत क्षेत्र खाली आणि खरं तर हा बॅटर गॅप योग्य पद्धतीने शोधतोय. पुन्हा एक चौकार बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार आहे. सुरुवात या षटकाची वाईड पासून मग लगेचच विकेट मिळाला. थोडासा बॅटिंग लाईनअप वरती दबाव जरूर होता पण क्रमांक 3 वरती मुकेश पाटील सुरुवात केली आहे त्याने स्टार्ट भरपूर चांगला त्याला ठाऊक होतं की बॉलर्सला जास्त वेळ ट्रॅक देऊन फायदा नाहीये. तो सोडायचा प्रयत्न केला फ्लिक केला ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फेकी करतायत आणि फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या टोटल 2. एक धाव बनवली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती टोटल धावा जाऊन पोहोचल्या. आता खरं तर षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 15 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक कंप्लीट करायला 6 मिनिटांचा अवधी घेतलाय. सो सुमित कुमार गुंदवली संघ आपण हे कॅल्क्युलेशन करून पुढे चाला आणि पहिलं षटक तुम्ही कंप्लीट करायला 6 मिनिटांचा अवधी घेतलाय. सो आता तुमच्याकडे 1 मिनिट कमी आहे 25 मिनिटं तुम्हाला दिलेत 5 षटकं कंप्लीट करायला आणि हे नाही झालं तर मग इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू आणावा लागेल आणि एनी हाऊ अंपायर्स लगेचच ताकीद करतील. षटक क्रमांक आता दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बंटी पाटील आलेत. चेतनचं पहिलं षटक थोडं महागडं सुरुवात चांगली होती पण त्यानंतर ती कॉन्स्टंट नाही ठेवता आली आणि त्याच्याचमुळे थोडे महाग गेले चेतन. पण बंटी पाटील या षटकामध्ये पुन्हा कमबॅक करून देतील का गुंदवली संघाला. वडूनगर संघाचा स्टार्ट भरपूर चांगला पाहायला मिळाला. आता आउटफील्ड मध्ये 3 खेळाडू दिसतील एक्स्ट्रा कव्हर त्याचबरोबर लॉंग ऑन थोडासा वाईडिश आहे आणि स्क्वेअर लेग बरोबर उभा आहे त्याच्या जागी.
अशा प्रकारचा फील्ड सेटअप, थोडासा चेंजेस पुन्हा एकदा. इनफील्डचा आतमध्ये स्क्वेअर लेग आणि जे आउटफील्डचा स्क्वेअर लेग होता ना तो आता मिड विकेटकडे थोडासा वाईडिश. आतमध्ये बॉल टाकलाय 3 स्टंपमध्ये, पायामध्ये यायचा प्रयत्न होता. एक धाव तर बनवली आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. एक विकेट गमावताना सुरुवातीला प्रथमतः वडुनवगर संघ टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि आतापर्यंत 16 वरती एक अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होता. बंटी पाटील षटक क्रमांक दुसरं घेऊन पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. ओ इथे पहा बॅटचा कडेला लागला, मग शरीरावरती बॉल आणि रनआउटची संधी. 9 सेकंडला डायरेक्ट हिट झालं असं तर ऑलमोस्ट काम बनलं होतं, पण तो डायरेक्ट हिट नाही झाला. पण त्याच दरम्यान एक धाव फलकावरती पुन्हा एक बनवली जाईल. पहिल्या चेंडूवरती जर बघितलं तर 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आली, म्हणजे एकंदरी धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला 18 आकड्यावरती. पुन्हा बॉल तयार आणि इथे अंपायरचा इशारा, वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं थोडं कन्क्ल्युजन होतं, ते कन्क्ल्युजन दूर करतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल होती, देन वन्स अगेन सेकंड बॉलवरती एक सिंगल होती आणि आता वाईड होते. सो धाव फलकावरती धावा आता 18 आहेत. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुन्हा ड्राईव्ह केलं ऑन साइडला, समोर बॉल आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक बॉल अडवतात योग्य पद्धतीने, फेकी करतील आणि त्यानंतर पुन्हा या बॉलवरती जर बघितलं गेलं तर एक सिंगलच बनवली गेली. डबल सिंगल चालू आहेत. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये योग्य पद्धतीने धावा. खरं तर मुकेशने तिकडे 3 चौकार जोडले होते आणि सिंगल डबल देखील घेतल्या होत्या, पण या षटकामध्ये थोडंसं का होईना पण तो दबाव टाकायचा प्रयत्न केलाय जरूर. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जरूर आहे, पण मुकेशवरती देखील या षटकामध्ये थोडं प्रेशर दिसलं. पण 3 सिंगल्स त्याने घेतल्यात, असं नाहीये की डॉट बॉल फेस केलेत अधिक जास्त. मिड विकेटला बॉल उचलला जातोय, पुन्हा एक सिंगल. फक्त डबल सिंगल्स आणि वाईड हे समीकरण राहिले या षटकामध्ये. आतापर्यंत टोटल 4 चेंडू फेकले, 4 चेंडूमध्ये 4 सिंगल आणि एक वाईड. एकांतरी आतापर्यंत बंटी पाटीलने 5च धावा दिल्यात. थोडासा आता चित्र बदलताना दिसेल, कारण की ठाऊक आहे टीम गुंदवली संघाला देखील, कारण की आता इकडनं थोडा प्रेशर दिला, मोठे फटके नाही आले तर याचा फायदा येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये जरूर होऊ शकतो. कारण की पॉवर प्लेमध्ये एक्सपेक्टेशन असतात ना की 2 षटकं पॉवर प्लेस आहेत, ॲटलिस्ट 24-25, 12.00चा ॲव्हरेजने ॲटलिस्ट 24 धावा जरी बनवल्या आणि विकेट वाचवले तर तो पॉवर प्ले त्यांच्यासाठी चांगला असेल. ते पॉवर प्लेचं जे पहिली टर्म आहे तिथे त्यांचा हातामध्ये असेल किंवा त्यांच्या भात्यामध्ये असेल, पण आता सध्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा येऊन सुद्धा आतापर्यंत धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 22. सो त्यांचे जे इंटेन्शन होते ना की पहिल्या षटकात 15 आलात, ॲटलिस्ट 25च्या प्लस पाहिजेत, ते नाही मिळाले. पण मी तरी म्हणेन की एक विकेट जसा पडला होता सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती, तिकडनं जी पार्टनरशिप केली आहे ना ती चांगली दिसत होती, पण ती आता पार्टनरशिप ब्रेक होईल. कारण की मुकेश थोडासा इथे प्रेशर मध्ये आला होता, कारण की मुकेशने सुरुवात चांगली केलेली, त्यानंतर दबावामध्ये होता आणि आता क्लीन बोल्ड फलंदाज मुकेश माघारी परतले. धक्का दुसरा. विकेट आलाय 22 वरती हा धक्का क्रमांक दुसरा बसताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक देखील दुसरं समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 11.00चा करंट रन रेटने धाव फलकावरती धावा 22 बनवल्यात आणि या 22 धावा बनवताना 2 विकेट, ज्यामध्ये
भावेश भगत जे 0 वरती परतले गेले आणि त्याचा पाठोपाठ मुकेश पाटील ज्याने 17 धावा बनवल्या त्या 22 मधल्या. कम्फर्टेबली दिसत होते, सुरुवात चांगली करून दिली त्यांनी, पण त्यानंतर म्हटलं होतं ना की या बंटी पाटीलच्या षटकामध्ये काहीतरी जरूर तुम्हाला होताना दिसेल आणि तेच पाहिलं. कारण की तो प्रेशर त्याने तो ॲटमॉस्फिअर तसा क्रिएट केला होता की बॅटरला कुठेतरी इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक या एक्स्ट्रा ऑर्डरनी करण्याच्या प्रयत्नामध्ये फसवेल हे दिसत होतं चित्र आणि तेच पाहायला मिळालं. इम्प्रूव्हायझिंग काहीतरी करायला गेला, एक्स्ट्रा ऑर्डरनी करायला गेला आणि त्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावला मुकेशने. आता नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला विनीत आलेत नवीन बॅटर. पहिलाच बॉल, अंपायरचा इशारा काय तो पाहावा लागेल. इट्स अ नो बॉल, इट इज नो बॉल. आणि त्यानंतर अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेने या षटकाची सुरुवात. धाव फलकावरती धावा 23-23. विनीत जोशी आलेत नवीन बॅटर. येणारा पुढचा फ्री हिटचा बॉल, हा सेकंड नो बॉल आहे. याआधी पहिल्या षटकामध्ये आपण नो बॉल पाहिला होता जो आउट ऑफ द पिच होता आणि यावेळेस जास्त हाईट आहे गेस. वेस्टचा वरती बॉल हाताळलाय. पुन्हा फुल टॉस आहे पण बॅटवरती तितक्या योग्य पद्धतीने बॉल नाही आला. क्षेत्ररक्षक पोहोचले आणि फेकी करेपर्यंत 2 धावा. हा सरप्राइझिंगली फुल टॉस होता, फार वेगाने आला, सरप्राईज झाला. बॅटर एक्सपेक्ट केलंच नव्हतं की हा देखील फुल टॉस बॉल येईल आणि तेच पाहायला मिळालं. त्यामुळे बॅट थोडी लेट आली आणि त्याच्याचमुळे धाव फलकावरती 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीनं 25 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. एका चेंडूचा खेळ जिथे समाप्त झाला. खोलवर टप्पाचा बॉल खाली ठेवला, पुढे टाकलेला, ड्राईव्ह केला ऑन साइडला आणि एका धावेकरिता सिंगल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. थोडं चित्र बदललंय कारण की विकेट देखील आले. त्याच्यामुळे ज्या मोठे फटके पहिल्या षटकामध्ये दिसले होते, पहिल्या षटकाच्या 5व्या बॉलवरती जो चौकार आलेला तिकडनं एकही असा फटका नाहीये की ज्याने बाउंड्री लाईन क्रॉस केले किंवा क्लिअर केल्या. पण एक चांगली बाब दिसली वडूनगर संघाकडनं की मोठे फटके येत नाही पण डबल सिंगल्स चालू आहेत. डबल सिंगल्स गरजेचे आहेत. तुम्ही डबल सिंगल्स खेळा, स्पेशली तुम्ही जेव्हा जास्त षटकांचे मॅच खेळत असताना तेव्हा डबल सिंगल इम्पॅक्ट करतात. कारण की या जास्त षटकांच्या मॅचेसमध्ये प्रत्येकी षटकामध्ये तुम्ही ॲटलिस्ट 11-12च्या ॲव्हरेजने देखील धावा बनवल्या तरी एक चांगला टोटल उभा करू शकता. हा पहा, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला बॉल आणि सरळ पाठवलं लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळाल्यात 6 आणि 6 आला, मोठा फटका. भरपूर काळ चर्चा केली की मोठा फटक्याची प्रतीक्षेमध्ये आहे टीम वडूनगर संघ आणि तो आता विनीत जोशीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आपला अंदाजाने खातं खोललंय त्याने, सिक्सरने त्याचं वैयक्तिक खातं खोललं. टोटल धावा फलकावरती 32 जाऊन पोहोचला गेला. तिसऱ्या षटकातील चौथा बॉल, हवेमध्ये बॉल, एकदा फलकावरती बनवली गेली. दुसरा धावेचा कॉल थोडं मिस कॉल झालाय आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळेल. फलंदाज बाद होत आहेत यावेळेस राहुल. रनआउट अशी परिस्थिती आणि आता नवीन बॅटर क्रमांक 5 वरती चिराग. 3 विकेट गमावले. 3 विकेटच्या नुकसानवरती धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 33 आकड्यावरती चिराग पाटील आहेत. तिसरा षटक चालू आहे. पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न. बॅटचा टोला कडेला बॉल लागला त्यामुळे लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आता तिथपर्यंत पोहोचलेत. ऑलमोस्ट मिड ऑन पर्यंत पोहोचले होते. बॉल अडवला गेला आणि तिथपर्यंत फेकीपर्यंत एक सिंगल आणि सिंगलने आता चिरागला स्ट्रायकर एंडवरती आणला गेलाय. चिराग पाटील. खरं तर बॅटर मुकेश, विनीत या दोघांना बघितलं ना तर क्रमांक 3 आणि 4 वरती ज्या पद्धतीने बलाढ्य बॅटिंग हवी आहे ना, ॲज इट इज त्यांचा परफॉर्मन्स आहे की बघा जेव्हा सुरुवातीचा पहिला विकेट जर लवकर गेला
तर मग तिसऱ्या क्रमांकावरती असा बॅटर हवाय की जो मॅचला तग धरून बसेल. ते काम कोणी केलं? मुकेशने केलं आणि त्याच्यामुळे ती मॅच चालू झाली. कारण की पहिल्याच बॉलवरती विकेट होता, दबावात गेला असता संघ, पण मुकेशने ते दबाव संपूर्ण स्वतःवरती घेताना चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर काम विनीतने केलंय. हलक्या गतीने चिराग ड्राईव्ह करेल यावेळेस, कव्हर्सला बॉल आणि त्यानंतर एक धाव फळकावरती एका धावेच्या मदतीनं सिंगलने हे षटक कंप्लीट झालंय. आणि या षटकाच्या समाप्ती अखेरीस 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा टोटल आपण पाहतोय 35 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 15 धावा, दुसरं षटक विकेट 1 मिळालं, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7च धावा दिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. टोटल धाव फळकावरती 35 आहेत. 6 चेंडू झालेत बघा. पहिला चेंडू नो, त्यानंतर डबल, मग सिंगल, मग सिक्सर, मग 1+ रनआउट आणि त्यानंतर 2 चेंडूवरती 2 सिंगल्स आल्या. ओव्हर झालेली आहे. होतं कन्फ्युजन कधी कधी आणि तेच पाहायला मिळालं. पण एक चांगली बाब पाहायला मिळाली की बॅटर्स काउंटिंग बॅटर्सची चालू आहे. बॉल किती होत आहेत, चेंडू किती होत आहेत. आयवा जेलसाठी हर्षद दादा चौधरी यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सागरदादा भुईर या दोघांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांकरिता हे पारितोषिक आहे. प्लेयरला नसेल, ओनली फक्त प्रेक्षकांकरिता हे पारितोषिक आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला होता बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगलने षटक क्रमांक 4 चौथ्या षटकामध्ये बंटीला का आणले तर बंटीने जे काम दुसऱ्या षटकामध्ये केलं होतं ना की पहिलं षटक 15 धाब्यांचं आणि त्यानंतर बंटीने ज्या पद्धतीने टप्पे किंवा जिथे लेन ठेवलेली आणि ज्या पद्धतीने बंटीची बॉलिंग राहिली होती त्यासाठी बंटीला पुन्हा एकदा आणलंय की थोडासा दबाव टाका जेणेकरून येणाऱ्या पुढच्या गोलंदाजाला किंवा या षटकामध्ये बॅटिंग लाईनअप थोडी प्रेशरमध्ये जाईल आणि त्याकरिताच बंटीला आता बॉलिंग ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये बॅक केलंय. शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागलीये की काय, हवेमध्ये बॉल जरूर होता, कॅच कंप्लीट केली आणि त्यानंतर फलंदाज बाद होतोय. हो डेफिनेटली बॅटची कडा लागली आणि त्यानंतर फलंदाज परततोय. दरम्यान सन्माननीय हर्षदादा चौधरी यांचं इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि इथपर्यंत ते देखील पोहोचले. आपलं देखील खासदार चषक 2025च्या फॉर्मॅटमध्ये सहर्ष स्वागत आहे. जय हनुमान व जय भोलेनाथ सरवली आयोजित खासदार चषक 2025 आपण हा फॉर्मॅट पाहतोय आणि एक सुंदर स्पर्धा आहे. खरं तर या स्पर्धेचं मी कौतुक जरूर करेन की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 6 षटकांच्या मॅचेस ज्या दुर्लभ होत चाललात, ज्या कमी प्रमाणात दिसत आहेत आणि त्या 6 षटकांच्या मॅचेस या आयोजकांनी ठेवला त्याबद्दल जरूर मी त्यांचं कौतुक करेन आणि आभार देखील. आणि मी सर्व आयोजकांना विनंती देखील करेन की ॲटलिस्ट 6 षटकांच्या मॅचेस झाल्या पाहिजेत. एक चांगलं क्रिकेट किंवा जेव्हा 6 षटकांच्या मॅचेस होतात ना तेव्हा नवीन खेळाडूंना भरपूर संधी मिळते. डिफेन्स करायचं होतं पण त्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही, बॉल निघून गेला वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या डॉट बॉलच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा 36 आकड्यावरती. बंटी पाटीलचं षटक बघा, पहिल्या बॉलवरती सिंगल, मग विकेट, पुन्हा डॉट. म्हणजे एकंदरी बंटीने आतापर्यंत या दुसरं षटक हाताळतोय आपल्या स्पेलचं आणि 8च धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 विकेट मिळवलेत. इथे पहा शॉर्ट बॉल होता, पुल करायचा प्रयत्न केला, डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल, टायमिंग योग्य झालं, बॉल वेगाने होता आणि परफेक्ट टायमिंगने हा बॉल निघून गेला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. धावा 6, सिक्सर. बेचाळीस आकड्यावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ आपण पाहतो. 42 धावा. पुन्हा एकदा फटका लॉफ्टेड आहे आणि यावेळेस देखील बॉल हा देखील चाललाय बॅक टू बॅक लगातार बार अब की बार दुसरा षटकार, 2 सिक्सर.
फळकावरती स्टेप आउट केला, ड्राईव्ह करायचा पुन्हा प्रयत्न केला, बॉल चालला कव्हरच्या दिशेने, एक धाव बनवले खेळताना, दुसऱ्या धावेचा कॉल पण गॅप मध्ये, आउटफील्ड फास्ट भरपूर आहे आणि धावा 4 मिळाल्या, 2 सिक्सर 1 चौकार, धाव फळकावरती धावा 52. चौधरी साहेबांचं इथे शुभागमन झालं, त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक देखील कंप्लीट झालेत, 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा आपण पाहतोय 52 आकड्यावरती. बंटी पाटील ज्या प्लॅनिंग्सने आले होते त्या प्लॅनिंग्सला उद्ध्वस्त केलं बंटी पाटीलच्या, कारण की अंतिमचे 3 बॉल 2 सिक्सर 1 चौकार, काय कमालीची बॅटिंग निलेश पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि टोटल धाव फळकावरती 52 धावा. 10 वाजून 54 मिनिटं झालेत, 23 मिनिटं घेतले. सो आता आपल्याला हे षटक कंप्लीट करायला अवघ्या 4 मिनिटांचा अवधी आहे. 2 मायनस करतो 2 मिनिटं, सो 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करावं लागेल. सो नाही झाले 4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट, तर मग एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्डचा मध्ये कंपल्सरी, मी आधीच म्हटलं होतं एनी हाऊ तुम्हाला घ्यावंच लागेल. हलक्या गतीने ऑफ साईडला खेळलेत, त्यानंतर क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे डीप मध्ये, फोर्सफुली फटका खेळायचा प्रयत्न केला होता. जरूर एक धाव सिंगल मिळेल आणि एका सिंगलने पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती निलेश आलेत. चिराग पाटील आणि निलेशची जोडी सध्या ही पार्टनरशिप, म्हटलं होतं ना की तुम्हाला 2 ते 3 पार्टनरशिप्स बनवावे लागतील, ज्याच्याने तुमचा धावसंख्या धाव फळक जे आहे ते सुधारेल. 5वं षटक मार्गस्थ आहे, धाव फळकावरती धावा आतापर्यंत 53 बनवल्यात. सो इकडनं मी तर म्हणेन की ऍटलिस्ट 75 पर्यंत तरी धावसंख्या जाऊ शकतात. बॅटची कडा लागलेली, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, विकेट कीपर पासून दूर राहिला बॉल. हो, बॅटची कडा होती, अंपायर सेस म्हणतात की एज होती तिकडे, आणि त्यानंतर जर बघितलं तर एक सिंगल आली, जीवनदान मिळालं असंच म्हणावं लागेल. पण भरपूर वेगाने बॉल येतो, जेव्हा बॅटची अगदी टॉप एज लागते, अगदी कडेला बॉल लागतो ना, तेव्हा फास्टर बॉलर असतो तेव्हा यष्टीरक्षकाकडे वेगाने बॉल येतात, थोडासा टर्न देखील, बॉल हलकासा दिशा बदलतो देखील आणि डिफिकल्ट होतात. पण क्रिकेटच्या विश्वामध्ये तुम्ही सांगूच शकत नाही, रिझन देऊच शकत नाही. रिव्हर्स करायचं होतं, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, नाही योग्य पद्धतीने बॅटवरती बॉल आला, 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक वाढतात, धावा जाऊन पोहोचला गेला. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल, 55 धावात. एक सिंगल घेतली, 55 धावा फलकावरती जोडला गेला. बॉल तयार, स्लो गती परिवर्तन केलं आणि प्रॉपर त्या क्रीज मध्ये बॉल हाताळला होता. परफेक्ट स्लो यॉर्कर होता, परफेक्शनने एक्झिक्यूट केला हा बॉल, आणि पण त्यापेक्षा चालाक वृत्तीने धावा 2 कंप्लीट केल्या. पण दुसऱ्या धावेकरिता अंपायर्सने टीव्ही स्क्रीन अंपायरकडे गेले जरूर, पण सॉफ्ट सिग्नल जो आहे तो नॉट आउट आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. टीव्ही स्क्रीन अंपायर या आमचे तिसरे पंच आपण चेक करूयात. सॉफ्ट सिग्नल तर नॉट आउट आहे, आणि फर्स्ट लुक जर बघितलं गेलं इकडनं देखील तर असं वाटत होतं की ती बॅट आहे त्या क्रीजमध्ये आल्यात, पण बरोबर त्याच टायमिंग वरती जवळ बॉल देखील केलेला. सो मी म्हणेन की थोडासा क्रुशल असू शकतं, पण अंपायरचा ज्या पद्धतीने आज संपूर्ण दिवस किंवा ज्या पद्धतीने आमचा या पंचांचे डिसिजन राहिलेत, मी तर म्हणेन की सेफ असू शकतो बॅटर. त्यांचा सॉफ्ट सिग्नल जो नॉट आउट आला त्याच्यात असं वाटत होतं की बॅट आली आहे, यस डेफिनेटली नॉट आउट, याच गोष्टीची पूर्तता करत होतो. अंपायर्सने देखील कन्फर्म केलं, पण ते शुअर होते की बॅट क्रीज मध्ये आली होती. 2 धावा मिळाल्या. हवेमध्ये बॉल टॉप एज लागली, क्षेत्ररक्षक पोहोचले पण बॉल पासून थोडे दूर, आणि पुन्हा एक सिंगल आली. या आधीच्या चेंडूवरती 2, त्यानंतर सिंगल, धाव फळकावरती धावा पुन्हा 58-58 या आकड्यावरती. जय पाटील 5वं षटक हाताळताना पाहतोय. 3 सिंगल्स, माफ करा 4 सिंगल्स आणि 1 डबल, आतापर्यंत 5 चेंडू फेकले, शेवटचा अंतिम बॉल. स्ट्रायकर एंड वरती चिराग, ड्राईव्ह करायचा पुन्हा एकदा होता, लॉफ्टेड फटका खेळायचा होता, पण बॅटचा पुन्हा एक कडेला. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 5 सिंगल्स 1 डबल,
त्याचा व्यतिरिक्त काहीच नाही. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये धावा आल्या 7. विकेटलेस राहिले पण बॉलिंग चांगली राहिली, कारण की सेकंड लास्ट ओव्हर होती जिथे बॅटर विकेट हातामध्ये त्यांच्या जवळपास 6 होते, त्यामुळे थोडासा अग्रेशन दाखवायचा प्रयत्न करत होते आणि तिकडे त्यांनी फक्त डबल सिंगल्सच्या व्यतिरिक्त काही दिलं नाही, त्याच्यामुळे हा थोडासा दबाव पुन्हा आला. पण या आत्तापर्यंतच्या स्पेलमध्ये बॉलिंग लाईनअपचा बॉलिंग लाईनअपचा जो अटॅक पाहिला, या अटॅकमध्ये मी म्हणेन की षटक क्रमांक बंटी पाटील याने 7 धावा दिल्या आणि जय पाटील याने 7 धावा दिल्या. आणि बघा हे 5 षटक अगदी परफेक्ट 27 मिनिटांमध्ये 2 मिनिटं आपण एक्स्ट्रा देतो, अधिकचे देतो, त्यामुळे हे परफेक्ट 5 षटक जे आहे ते 27 मिनिटांमध्ये हाताळलेत. त्यामुळे तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये नाही येणार, पण 28 जर झाले असते, यासाठी 27 जरी झाले असते तरी पण आतमध्ये आला असता. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता आता बॉलिंग ट्रॅक वरती रोश भुईर. बॉल तयार होत आहे. रोश भुईर शेवटचं अंतिम षटक घेऊन. आतापर्यंत धाव फलकावरती 59 धावा आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल आलाय पहिला. ऑप्शनचा थोडा बाहेर ठेवला आणि त्यानंतर हा निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. बघा ज्या पद्धतीने लेंथ लाईन ठेवली होती, डावकुर आताचा बॅटर स्ट्रायकर एंड वरती जेव्हा पण असतो ना, तेव्हा बॉलरचा ऑलवेज माइंडसेट असतो की ऑप्शनच्या बाहेर, कारण की लेफ्ट हँडेड बॅटरची सर्वात स्ट्रॉंग झोन त्याची ऑन साइड असते. त्यामुळे स्टम अटॅक करणं या बॉडी लेंथवरती ठेवणं थोडंसं धोकादायक होऊ शकतं, डोकेदुखी होऊ शकतं. पण योग्य पद्धतीने दोन्ही बॉल कडेला लागलाय. थर्ड मॅनला बॉल वेगाने चाललाय. याआधी उल्लेख केला होता की आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे आणि तेच पाहायला मिळालं. फास्ट अँड फ्युरियस बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. असताना तेव्हा तुमची कॉलिंग भरपूर इम्पॉर्टंट असते. तुम्ही कॉल किती चांगल्या पद्धतीने देताय, पण तो दिसला नाही, तो तालमेल कुठेतरी लडबडला आणि त्याच्यामुळे विकेट आला असता. तिथे सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 64 धावा, 3 चेंडू फेकून झाले, डॉट देन 4 आणि त्यानंतर एक सिंगल. म्हणजे एकंदरीत पहिल्या 3 चेंडू मध्ये 5 धावा. शेवटचा अंतिम बॉल, अंतिम षटक चालू आहे. पुन्हा चांगला बॉल, परफेक्ट एक्झिक्युशन केल्या बॉलचा, अपील जोरदार आहे. एक धाव तर बनवली, दुसऱ्या धावेचा कॉल रनआउटची संधी देखील होऊ शकते नॉन स्ट्रायकरला. आणि अंपायर्स काय म्हणतात? लेग बिफोरची अपील होती आय गेस, आणि अंपायर्स एकच धाव आहे. ओके, एकच धाव आहे, कारण की दोन्ही एंडने स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं आणि जे की झालं नाही. आणि बॅटची कडा लागली होती. अंपायर्स तेच म्हटलं की ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं होतं यॉर्कर, ज्या पद्धतीने यॉर्कर हाताळलेला, ती बॅटला लागला होता. ती अपील जोरदार जरूर होती पण ती पडताळवली गेली, कारण की बॅट इन्व्हॉल्ड होती तिकडे. आणि त्याच्याचमुळे एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं 65 धावात फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील. सेकंड लास्ट बॉल, रोश भुईर थोडी लेंथ पाठी ठेवली आहे हवेमध्ये, उंचीवरती बॉल चढलाय, मिडॉनच्या क्षेत्रामध्ये कॅच कंप्लीट केली जाईल आणि धक्का बसताना आणखी एक दबावामध्ये दिसत होता बॅटर आणि आता माघारी परतलाय. 5व्या बॉलवरती मिळाली सफलता. हा विकेट क्रमांक 5.
केलं आणि त्याचा पाठोपाठ आता रोष भुईरने जे अंतिम षटकामध्ये काम केलं ना ते लाजवाब होतं, ते कमालीचं काम होतं. याआधी बंटी पाटीलचं दुसरं षटक देखील चांगलं पाहायला मिळालं. सो ओव्हरऑल हे 3 षटकं भरपूर चांगले. लो फुल टॉस होता, बॉडीला टर्न केलं, स्वीप केलं बॉलला, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा तर मिळतील. 2 धावेवरती थांबावं लागेल आणि या 2 धावेच्या मदतीनं टोटल धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला 67. दुसऱ्या डावामध्ये 68 धाव्यांचा आव्हान. पहिल्या डावामध्ये बनवल्या 67 आणि त्यानंतर 68 धावा या सेकंड इनिंग मध्ये होतील की रोखल्या जातील. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा जोडूयात. चर्चा करूयात. बघा सुरुवातीला भावेश भगत, राहुल केनेची ओपनिंग पायर, ज्यामध्ये भावेश 0 वरती परतले. राहुलने बनवले 5 धावा. बंटीचे मुकेश मध्यंतराने 17 धावेची खेळी जी भरपूर चांगली राहिली. त्यानंतर 8 धावा बनवल्या चिरागने. निलेशने बनवल्या 10 धावा आणि अंतिमला जर बघितलं गेलं तर निलेशच्या बॅटमधनं आल्या होत्या 21 धावा. 21 वरती जे नॉट आउट राहिले, म्हणजे अर्थात जर बघितलं तर निलेश आणि मुकेश या दोघांचे जे खेळ राहिला ना तो थोडासा चांगला राहिला आणि त्याच्याचमुळे टोटल 67 धावा. बॉलिंग लाईनअपचा विचार केला, पहिलं षटक चेतनने 15 धावा 1 विकेट. त्यानंतर बंटी पाटीलचं कमालीचं षटक ज्याच्यावरती चर्चा केली होती 7 धावा दिल्या. त्यानंतर पुन्हा एकदा जय आले, 13 धावा त्याने दिल्या. बंटी पुन्हा आले, त्याने 17 धावा दिल्या त्या षटकामध्ये. पण जय पाटीलचं 5वं षटक कमालीचं राहिलं, ज्यामध्ये 7 धावा आणि रोष भोईरचं शेवटचं अंतिम षटक ज्यामध्ये 8 धावा आल्या आणि एकंदरी 5 विकेट गमावताना 67 धावा बनवल्या गेल्यात. 68 धावांचं आव्हान आहे आणि हेच 68 धावांचं आव्हान हा रन चेस सक्सेसफुली कंप्लीट केला जाईल की सेकंड इनिंग मध्ये अडथळे येतील, रोखला जाईल, हे सगळं काही ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रसादजी परब सर जॉईन होतील. मी तुर्तास थांबतोय, तुमच्या समवेत परब सर जॉईन होतील. थँक्यू. खूप धन्यवाद मनीष पाटील, झेडकेचे समालोचक आहेत आणि खूप चांगला व्हॉइस त्यांचा ऐकायला मिळाला आता मात्र या पहिल्या सत्रामध्ये. मॅच नंबर 2 सामना क्रमांक 2 वडूनगर विरुद्धात सुमित कुमार गुंदवली यांच्यामध्ये ही लढत सुरू आहे. पहिल्या 6 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर सुमित कुमार गुंदवली संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्वर्गीय रतन भोईर वडूनगर हा संघाने मात्र फलंदाजी केली आणि धावा कुठल्या त्या 67 आणि 68 धावसंख्येचं लक्ष्य. पहिल्या सामन्यात आपण बघितलं तर 76 धावसंख्येचा पाठलाग होऊ शकला नाही आणि जयदुर्गा सुरई संघाने तो मात्र सामना सहजरित्या एखादी जिंकला. पण या सामन्यामध्ये लक्ष चांगलं आहे, 68 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. सत्र क्रमांक पहिला पण जर बघितलं तर यामध्ये एवढी खास अशी फलंदाजी कोणाची बघायला मिळाली, पण एकमात्र फलंदाज त्यानंतर आपल्या बॅटिंगमधून 3 चौकार मुकेश पाटील ज्याने मात्र 17 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर 21 धावांचं योगदान 2 षटकार 1 चौकारच्या मदतीने निलेश पाटीलने दिलं आणि त्या दोघांच्या फलंदाजी जोरावर 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये 67 धावा इथे मात्र कुठल्या गेलेल्या आहेत वडूनगर संघाकडून आणि तो संघ उतरतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. चला फलंदाज आपण सुद्धा ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करायचा, सामना आपल्याला सुरू करायचा आहे. सुमित कुमार गुंदवली संघाला मात्र लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 68 धावेंचं. 6 षटकांचे सामने प्रयत्न हा सुरू आहे. मागचे 3 ते 4 वर्ष जर आपण मागे वळून बघितलं तर जयनुवान आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली या संघाच्या माध्यमातून की जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायला मिळता यावे हा प्रयत्न आहे.
म्हणजे काय होतं मोस्टली की 5 षटकांचे सामने 4 षटकांच्या सामन्यामध्ये सुरुवातीचे 5 ते 6 क्रमांकाचे फलंदाज बॅटिंग करून जातात. बॉटम ऑर्डरला बॅटिंगची संधी जास्त मिळत नाही. पण या स्पर्धेच्या माध्यमातून तो असं प्रयत्न आहे की जेणेकरून प्रत्येकाला चांगली संधी मिळेल, गोलंदाजाला संधी मिळेल, फलंदाजाला संधी मिळेल आणि एक चांगलं क्रिकेट बघण्याची संधी प्रेक्षकांना सुद्धा मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर गोलंदाजीमध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली गेली म्हणजेच सुमित कुमार गोंदवली संघाच्या माध्यमातून यामध्ये चेतनचं षटक, बंटीचं एक षटक, बंटीने अजून एक षटक टाकलं. बंटीने 2 षटकांमध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्या गोलंदाजीमध्ये त्यांनी जर बघितलं तर एकूण धावा खर्च केल्या त्या 7 आणि 7 14 आणि एक विकेट त्यांनी मात्र काढली. बंटीने एक षटक टाकलं, 15 धावा खर्च केल्या, एक विकेट त्याला मिळाली आहे. जय पाटील 2 षटकं त्याने टाकली आणि 2 षटकात त्याने धावा खर्च केल्या त्या एकूण 20 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट त्याला मिळाली नाही आहे. आणि बघायचं आहे लक्ष जास्त मोठं नाही आहे, बघायला गेलं तर या 38 धावसंख्येचा पाठलाग सहजगत्या होऊ शकतो. 6 षटकांच्या सामन्यामध्ये 10 ते 12 धावांचं तुम्हाला सरासरी प्रत्येक षटकामागे मेंटेन करावी लागेल आणि त्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल ती म्हणजेच सुमित कुमार गोंदवली या संघाला. जय हनुमान क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली यांच्या माध्यमातून आयोजित लोकप्रिय खासदार सन्मान्य सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ ही क्रिकेट स्पर्धा खासदार चषक 2025. आज एकूण हा 3रा दिवस आहे. 34 संघांचा समावेश, आताच मला माहिती जी मिळाली 34 संघांचा समावेश. ॲक्च्युली जशी माहिती मिळाली की संघ भरपूर सारे वेटिंगवर होते पण त्यापैकी 34 संघांना मात्र इथे संधी मिळाली आहे इथे खेळण्याची आणि त्यापैकी आपण बघतोय ती म्हणजे 3रा दिवस. काल आपण जर बघितलं तर कालच्या दिवसामध्ये जयदुर्गा सुरई ए संघाने मात्र बाजी मारली आहे, आपलं स्थान पक्क केलं आहे म्हणजेच पुढच्या फेरीमध्ये. दोन्ही सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करत आहेत. दोन्ही पंचांनी ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यासाठी राजेंद्र पाटील आणि निरंजन सावंत इथे मात्र कामगिरी पाहत आहेत. मुख्य पंचाच्या भूमिकेत राजेंद्र पाटील, स्ट्रायकिंगचे पंच ते निरंजन सावंत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय आघाडीला डावाची सुरुवात करण्यासाठी सुमित कुमार गोंदवली या संघाकडून बंटी पाटील. पल्लव पाटील आणि बंटी पाटील. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज, शॉर्ट ऑफ लेंथ होता, वेगवान चेंडू, विकेट किनारी एकदम क्लोज उभा आहे त्यामुळे बॅट्समनला जास्त मुवमेंटची संधीच नाही आहे आणि पहिल्या चेंडूवर इम्प्रेस केले गोलंदाज राजेश पाटीलने. गोलंदाज पाटील, फलंदाज पाटील, नॉन स्ट्रायकरचा फलंदाज सुद्धा पाटील आणि पंच सुद्धा पाटील. बरोबर 11 सामना सुरू झालाय सेकंड इनिंगमध्ये. बॉटम हँडचा वापर, खोलवर टाकायचा चेंडू, चेंडू हवेमध्ये या ठिकाणी झेल सुटलाय, स्वप्न भंगलंय गोलंदाजाचं राजेशचं. दुसऱ्याच चेंडूवर इम्प्रेस केलं होतं, भाग पडलं होतं फटका खेळण्यासाठी, मागे जाण्यासाठी. बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू मात्र पॉईंटला गेला होता आणि पॉईंटच्या खेळाडूकडे झाली ती चूक. झेल सोडलाय, एक साधा सोपा झेल सोडलाय बंटीचा. दुसऱ्या चेंडूवर जीवनदान मिळालंय फलंदाज बंटीला. स्ट्राईक इनला मात्र पल्लव असेल, पल्लव पाटील. पुढचा चेंडू राजेशचा, राईट अ मोर विकेट. पॉवर प्ले सुरू आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा खूप चांगला चेंडू एक्झिक्यूट केला पॉईंटच्या डोक्यावर ना. खूप मोठा गॅप होता, गॅपमध्ये चेंडू निघून जातो डीपमध्ये आणि जोमध्ये ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय आणि 2 धावांनी खातं उघडतोय तो पल्लव. एकूण धावसंख्या दाफलकावर 3 धावा. भरपूर साऱ्या असोसिएशन आपण जर इव्हेंटी क्रिकेटमध्ये जर बघितलं भरपूर सारे असोसिएशन आहेत पण एक शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा म्हणूनच या स्पर्धेची ओळख आहे खासदार चषक. मागचे कित्येक वर्ष या स्पर्धेचा गाजावाजा असतो, भरपूर वर्ष या क्रिकेट स्पर्धेची चर्चा असते. जसं आपण आयोजकांच्या माध्यमातून सुद्धा ऐकायला मिळते की 6-6 षटकांचे सामने आम्ही मागचे किती वर्ष खेळत आहोत. हा चेंडू वेगवान होता, ऑन साईडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जमला नाही आहे. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहे डीप पॉईंटला, जे डीप आपण बघतो की बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतात बाउंड्रीजच्या दिशेने. एक मिड विकेटला एक ठेवण्यात आला, एक लॉंग ऑफला ठेवण्यात आलाय आणि बाकी पूर्ण क्षेत्र हे पूर्णपणे खुलं आहे फलंदाजासाठी. राजेश पाटील. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा मिस टाइम. क्षेत्ररक्षक डीप मधला जज करतोय चेंडूच्या खाली, गुड जज, व्हेरी गुड जज आणि अप्रतिम झेल, फलंदाज बाद.
खासदारांचं नाव त्या गाण्यामध्ये आहे. सन्मान्य सुरेश मामा म्हात्रे म्हणजेच बाळामामा म्हात्रे आणि त्याच्या सन्मानार्थ ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्याला फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत. क्रॉसिंग इम्पॉर्टंट आहे बघा. ही फर्स्ट वॉर्निंग आहे. यानंतर वॉर्निंग कुठली नसतं, डायरेक्ट पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. इट्स अ फर्स्ट वॉर्निंग. 38 सर्कल जे आहे इनसाइड सर्कल त्याच्या आतमध्ये बॅट्समन क्रॉस होणं गरजेचं आहे. नेक्स्ट टाइमला तसं काही घडलं नाही ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. बॅटिंग टीमसाठी सूचना आहे. पहिल्या मॅचपासून आपण सूचना दिलेल्या आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये सुद्धा जे संघ खेळतील त्यांच्यासाठी सुद्धा ही सूचना कायम असणार आहे की एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर त्याला क्रॉस करणं हे इनसाइड सर्कलच्या आतमध्ये हे बंधनकारक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन बॅटिंगला येतोय म्हणजेच यतीश पाटील. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा आणि पहिलाच फलंदाज बाद होतोय. ऑन साइडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये आणि चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा घेऊन खणखणीत चौकार. सेवन लॉस ऑफ 1. 68चं टार्गेट आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आता मात्र 61 धावा करायच्यात येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्क करता मात्र गोलंदाज सज्ज होईल चिराग पाटील. 61 टू विन फ्रॉम द 30 डिलिव्हरीज. रिक्वायर रन रेट 12.20 वर जाऊन पोहोचलाय. 12-13 धावा करायला लागतील मैदानावर सामना जिंकण्यासाठी. जर फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. सुमित कुमार गुंदवली विरुद्ध बडू नवगरा सामना तुम्ही पाहतात मैदानावर. 68 धावसंख्येचं लक्ष. खासदार चषक 2025 दिवस 3. सौरली गावातील ग्रामपंचायत हे खूप सुंदर असं मैदान, कॉन्क्रीटची विकेट आणि त्यावर मात्र खूप सुंदर क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. बॉलिंग मार्कवर चिराग पाटील पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. आता मात्र 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. एक डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे. एक लॉंग ऑन आणि एक आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर एक खेळाडू सेट केले. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. विकेट किपरच्या मागे एक फ्लाइंग स्लिपला खेळाडू ठेवण्यात आलाय. एक फाईन लेग आहे. लेग गली एक खेळाडूंच्या बरोबर उजव्या बाजूला. चला सामना सुरू करूया. चिराग वैयक्तिक पहिलं षटक जो पंजांच्या उजव्या बाजूने राऊंड वेट अटॅक करतोय. फुल टॉस आहे आणि जोरकस फटका थेट खेळाडूच्या हातामध्ये आणि भाग पाडला फटका खेळण्यासाठी थेट खेळाडूच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय आणि पहिल्या चेंडूवर चिराग पाटीलला मोठं यश. फलंदाज बाद. झालाय 7 या धावींवर 2 फलंदाज बाद झालेत. स्वर्गीय रतन भोईर 11 वडू नवकर या नावाने संघ इथे खेळतोय. निलेश माणेरे यांच्या याच गावचे आहेत आणि खूप चांगली क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतो वडू नवकर गावामध्ये. ओ अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. चिराग पाटीलने विकेट काढल्याने त्याचा कॉन्फिडन्स बघा 7व्या आसमानावर आहे. प्रचंड वेग आहे, चुकताय गोलंदाजीमध्ये चिरागच्या आणि त्या वेगाने मात्र इम्प्रेस करताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोश भोईरला. पुढचा चेंडू. हा चेंडू फक्त दिशेने मागे निघून जातोय. त्या ठिकाणी शतशक आहे तिथे आणि पंचाने इशारा केलाय नो बॉलचा. ओव्हर द वेस्ट चेंडू होता आणि आता त्या चेंडूला एक्झिक्यूट करता मागच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये त्या ठिकाणी एकदा तिथे कंप्लीट करू शकलाय. नो बॉलची एकदा तिथे ॲड केली जाईल. धावफलक धावसंख्या अंकित होते मला सांगते अल्पेश. एकूण 9 धावा धावफलकर अंकित झाल्यात आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज यतीश
यतीश पाटील, फ्री हिट बॉल, स्ट्राइक रोटेट झाली ती यतीशकडे. बघायचं फ्री हिटच्या चेंडूवर तो काय कारनामा करतोय, काय फटका दाखवतोय, काय शॉट दाखवतोय. फ्री हिट बॉल. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती एकूण 9 धावा. हो, चांगला यॉर्क लाईनचा चेंडू होता, कुठून काढलाय पॉइंटला. ते चेंडू कव्हर पॉइंटला तोपर्यंत एकदा ते कंप्लीट. धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे पॉवर प्लेचं, पण अक्षरशः गोलंदाजांनी बांधून ठेवलं फलंदाजांना. मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. एकमेव चौकार जो लागलाय पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, आणि त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलं गोलंदाजांनी. व्हेरी गुड बॉलिंग. चिराग फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलाय, वॅकेंट एरिया, आणि चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. राऊंड विकेट. पुन्हा एकदा चिराग. फुल टॉस, आणि फुल टॉस वर रबर स्टॅम्प शॉट थेट फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. लांबलचक षटकार. बाळामामांवर जी गाणी आतापर्यंत आपण जी ऐकतोय, आणि खूप सुंदर अशी गाणी, हिट गाणी. अजून एक गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल. धावसंख्येत भर. धावसंख्या 20. अजून 48 धावा करायच्या. ऑन ड्राईव्ह चांगला फटका ऑफर केलाय जमिनी लगत. शतक डीप मध्ये उभा आहे लॉंग ऑनला. चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव मिळते. या चेंडूवर धावसंख्येत भर, आणि धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती पोहोचली ती म्हणजे 2 षटकांच्या अखेरीस ती म्हणजेच 21 धावा. पहिले जेव्हा आपण सत्र बघितलं, पहिल्या सत्रामध्ये जेव्हा धावसंख्या आपण बघितली पहिल्या षटकाच्या अखेरीस ती कोण 15 धावा, आणि 2 षटका अखेर धावसंख्या म्हणजे बघितली म्हणजे 22 धावा. पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं 22 धावा होत्या पॉवर प्लेमध्ये, पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये आतापर्यंत बघतोय धावफलकावरती 21 धावा. एकदा थोडीशी कमी आहे, पण ती मात्र चांगली फलंदाजी केली आहे. दोन्ही इनिंगमध्ये आपण बघितलं की एक विकेट गमावली होती, 2 विकेट त्यांनी गमावल्या होत्या फलंदाजांनी. 2 षटकाखेर 21 धावा धावफलकावर. 68 धावसंख्येचं लक्ष. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे, आणि 47 धावा अजूनही करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडूंनी 47 धावा. रिक्वायर 111.75. 11 ते 12च्या सरासरी मात्र तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. चला, जास्त वेळ घेऊ नका. पंच सूचना करायच्या आहेत खेळाडूंना. पाणी पिण्यासाठी एवढा वेळ नको आहे. थंडीचे दिवस जरूर आहेत, पण आपण बघतो की दुपारच्या वेळेमध्ये कडकडतं ऊन सुद्धा ग्राउंडवर तुम्हाला पाहायला मिळतंय, आणि त्या उन्हामध्ये हे सर्व खेळाडू चांगला परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर 2 षटकातील धावसंख्या 21, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. रोश भोईर चांगली बॅटिंग. रोशच्या बॅटमध्ये रोश बघायला मिळतो. एक चौकार, एक षटकार, वैयक्तिक 12 वर तो खेळतोय 5 चेंडूमध्ये. यतीश खेळतो वैयक्तिक 5 धावींवर 2 चेंडूमध्ये. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघत आहात. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत खासदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्कवर भागीरथ म्हात्रे येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. तिसऱ्या षटकात फ्रेश गोलंदाज वापरलाय. चला, जास्त वेळ घेऊ नका. भरपूर वेळ तिथे वेस्ट होतोय. सामना त्वरित सुरू करायचा आहे. भागीरथ म्हात्रे षटक क्रमांक 3 मध्ये. 6 षटकांचे सामने हे एक वैशिष्ट्य राहिले क्रिकेट स्पर्धेमध्ये. खासदार चषक मागचे 3 ते 4 वर्ष आपण हाच फॉर्मॅट बघत आहोत. पहिल्या फेरीतले सर्व सामने 6 षटकांचेच खेळले जातात. भागीरथ पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय. शतक डीप मधला बरोबर चेंडूच्या खाली जज करत असताना सुरेख झेल टिपलाय तो चिराग पाटीलने, आणि पहिल्या चेंडूवर भागीरथ म्हात्रे आपल्या संघाला यश मिळवून दिलंय. ही जोडी फोडली आहे फलंदाज क्रमांक 3 बाद.
रवी भोईर रोश भोईर त्याची मात्र विकेट काढली आहे. आणि बॅटिंगसाठी मात्र रितेश येतोय, नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर रितेश पाटील. भागीरथ पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ लेन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि ऑप्शनच्या खूपच बाहेर, थोडासा लेकट होतोय, चेंडू बाहेर निघतोय आणि पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल टू अल्पेश गायकवाड. वाईट्स धावी ते ऍड केले. धावसंख्या 22, 22 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा लेग कटर बॉल होता, थोडासा थांबून एक्झिक्यूट केला डीप पॉईंटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा, चेंडू कव्हर करतोय, चांगली फिल्डिंग बघायला मिळते आणि एकच धार समाधान मानावं लागतंय ते फलंदाज रितेश पाटीलला. चांगला कंट्रोल आहे बोलिंग गोलंदाजीमध्ये गोलंदाज भागीरथ म्हात्रेच्या. लेग कटर बॉल, शॉर्ट ऑफ गुड लेंथवरनं चेंडू बाहेर काढण्याची क्षमता तो ठेवतो आपल्या गोलंदाजीमध्ये. डीप कव्हर पॉईंट आहे, एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे, थोडासा वाईडिश उभा आहे, एक डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फुल टॉस, अशा चेंडूला दयामाया नाही आहे आणि मात्र चेंडूला फेकून दिल्या सीमारच्या बाहेर. षटकार, गुड शॉट. आणि यतीशने मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूला टोलवले. धावसंख्या या षटकारामुळे धावसंख्येची अंकी झाली ती तब्बल 29 धावा धावफलकावर. आतापर्यंत शॉर्ट ऑफ गुड लेंथवरनं लेग कटर बॉल खूप चांगले टाकले होते, पण एक नवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नामध्ये एक मोठा फटका त्याच्या विरोधात आलाय. षटकार, बॉटम हँडचा वापर केलाय. कोरडाप्याचा चेंडू तो ऑनसाइडला प्लेस केला, देशाचा दूरवर येतोय, 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. जेंटल, खूप चांगला प्रयत्न, 2 खेळाडूंमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आणि 2 धावा धावणी ते पूर्ण करतायत. व्हेरी गुड सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे विकेट किती स्ट्रॉंग होते हे सुद्धा दाखवलंय आणि बघितलं की सर्व खेळाडू डीप मध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्रीवर. अशा मुवमेंटला त्यांच्या समोरून या 2 धावा अक्षरशः चोरलेल्या आहेत फलंदाज यतीश पाटीलने आणि रितेश पाटीलने. 2 धावेची मदत, धावसंख्येत धावसंख्या 31 धावा धावफलकावर, 68चं लक्ष आहे आणि अजूनही करायच्या त्या 31 धावा आणि अजून करायच्या त्या 37 धावा. थँक्यू. ऑन साईडला पुलचा प्रयत्न दिसतोय, थोडंसं मात्र होती पण त्या मोमेंटला चेंडू थोडासा पॉज होतोय. प्रत्येक चेंडू मागे चांगली माहिती मला अल्पेश गायकवाड इथे देतोय. अजून एक धावी ती ऍड केली जाईल धावफलकावर आणि धावसंख्या होईल ती 32 धावा, म्हणजेच काय अजूनही करायचे त्या 36 सामना जिंकण्यासाठी. थँक्यू अल्पेश. 68चं लक्ष आहे या षटकात. आतापर्यंत आपण बघितलं की एक वाईड, एक सिंगल, एक षटकार, एक डबल, एक सिंगल, म्हणजे ज्या धावा ज्या खर्चल्या आतापर्यंत त्या 11 या षटकामध्ये. एक विकेट सुद्धा आली पहिल्या चेंडूवर भागीरथला, पण त्यानंतर दोन्ही फलंदाज मात्र चांगली बॅटिंग करतात. स्ट्रायकिंग याला फलंदाज असेल म्हणजे ज्या षटकामध्ये तो रितेश पाटील. षटकातला हा जवळजवळ 5वा. ऑन साईडला चांगला टायमिंग केलाय, ताकद प्रचंड होती या फटक्यावर आणि पुन्हा त्या स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. संख्या 7 होती, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या, धावसंख्या 21 झाली आणि पुन्हा 7ची सरासरी बघायला मिळाली. पण आता मात्र बघतोय तब्बल 17 धावा धावफलकावर आणि एकूण धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय म्हणजे 38 धावा. 12.33 ची सरासरी मेंटेन केली आहे 3 षटकाकडे धावसंख्या आपण बघतोय, म्हणजेच 38 धावा धावफलकावर. 18 चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त बघायला मिळतो मैदानाच्या त्रिमात्र शंका नाही. रन रेट खास करून चांगला मेंटेन केलाय. कॅप्टनच्या बॅटमधला षटकार आलाय. कॅप्टन आपण बघतोय संघात म्हणजे रितेश पाटीलच्या बॅटमधला आपण शेवटच्या चेंडूवर भागीरथच्या विरोधात षटकार बघितलाय. बॉलिंगसाठी पुन्हा राजेश पाटील ज्यांनी मात्र पहिल्या षटकात फक्त 7च धावा खर्च केल्या त्या पॉवर प्लेमध्ये, त्याला पुन्हा इन्व्हाइट करण्यात आलंय कॅप्टनच्या माध्यमातून. फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. स्ट्राईक केला फलंदाज उभा आहे 3ऱ्या क्रमांकाचा यतीश पाटील. यतीशने आतापर्यंत एक चौकार, एक षटकार, एक डबल, 2 सिंगल, चांगली बॅटिंग केली आहे आणि 14 वर तो नाबाद खेळतोय.
राजेश पहिल्यांदाच या षटकामध्ये. ऑन साईडला पुलचा फटका डीप मिड विकेटमध्ये. क्षेत्रशः दूरवर उभा देते, चेंडू कव्हर करेल. चिराग येतो चेंडूवर आणि चांगली फेकी बघायला मिळते चिरागची. एकच धावावर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 39. 39 नेट टू नेट फाईट. चांगला संघर्ष सुरू आहे, चांगली फाईट सुरू आहे, चांगला बॅटल सुरू आहे, चांगलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. वडनोगर विरोधात सुमित कुमार गुंदवली या दोन संघात. समोर ऑफर केलाय, चांगलं टायमिंग केलंय, लांब लचक ऑन द राईज षटकार. हो, लिडिंग एज आहे मध्ये चेंडू झेलची शक्यता आहे आणि सॉफ्ट डिसमिसल. कॅप्टन बॅक टू डग आउट. संगनायकाची विकेट मिळाली आहे, संगनायक बाद होतोय आणि त्यानंतर मोठा धक्का लागलाय आणि राजेशने मात्र विकेट काढली आहे ती म्हणजेच कॅप्टनची. रितेश बॅक टू डग आउट. रितेशने चांगली बॅटिंग केली, 2 षटकार 1 सिंगल, 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. कॅप्टन नॉक प्रेस करण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या आतमध्ये केला आपल्या संघासाठी. आणि नवीन फलंदाज बॅटिंगसाठी तो 6व्या क्रमांकावर ऋतिक. कव्हर्स मध्ये चांगलं टायमिंग केलंय, व्हेरी गुड शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, अपिस्ट अँड पनिश, चौकार. परत 49 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. ऋतिकने मात्र आल्या चौकाराने खातं उघडलंय आणि चांगलं टायमिंग केलं. थ्रू द कव्हर्स इनसाइड आउट. लाजवाब स्ट्रोक. पुढचा चेंडू राजेशचा ऋतिकसाठी. शॉर्ट ऑफ लेन लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये थोडासा मात्र बघतो हवेमध्ये होता पण क्षेत्राच्या थोडासा दूर उभा होता. बॉन्ड आपण बघतो ते म्हणजेच 38 सर्कलच्या बरोबर त्या लाईनवर आणि थोडासा चेंडू थोडासा डीप होतो त्या ठिकाणी आणि तोपर्यंत फलंदाज ऋतिक एकदा तिथे कंप्लीट करतोय. एकदा मध्ये ऋतिकला धावसंख्या 50 धावा धावफलकार 50 ऑन द बोर्ड. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजून करायचे ते 18 धावा सामना जिंकण्यासाठी. स्टील 18 रन्स टू विन, 18 टू विन. 18 धावांचा अजूनही धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओहो, क्या बात आहे, ताकद प्रचंड, टायमिंग बघा, ओव्हरपिच डिलिव्हरी आणि थेट वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर गगनचुंबी षटकार. सामन्याचं इक्वेशन आता बघा, 12 चेंडू 12 धावा, रन अ बॉल इक्वेशन अँड वॉट अ नॉक, वॉट अ बॅटिंग बाय यतीश. यतीश पाटीलने मात्र अक्षरशः झुंजार खेळी केली मैदानावर. 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल, 3 सिंगल. चांगली बॅटिंग करतोय. थँक्यू रोहन, माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये रोहनचं आगमन झालंय. भिवंडीमध्ये पहिल्यांदा जेव्हा मी समालोचन केलं मला आठवतंय अल्पेश, आणि रोहनमुळेच भिवंडीमध्ये पहिल्यांदा समालोचन आम्ही करू शकलो, त्याबद्दल रोहनचे आभार.
तर 12 चेंडूंनी 12 धावांची गरज आहे. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्या. 12 बॉल अँड 12 टू विन. बॉलिंग मार्कवर मिलिंद पाटील, नवीन चेहरा, नवीन गोलंदाज. आतापर्यंत आपण 4 षटकं बघितली, त्यामध्ये राजेशची 2 षटकं, चिरागचं 1 षटक, भागीरथ माद्रेचं 1 षटक. आणि मात्र मिलिंद एक नवीन सरप्राईज करणारा गोलंदाज मात्र असेल. बघायचं आहे अशा मोमेंटला तो बॅट्समनला कशा प्रकारे सरप्राईज करेल. धावसंख्या बघतो जी एकूण अंकी झाली ती म्हणजेच अब तक 56, 56. 5व्या विकेटसाठी आतापर्यंत 11 धावांची पार्टनरशिप झालेली आहे मैदानावर 2 फलंदाजांमध्ये, ऋतिक आणि त्याचबरोबर यतीश पाटीलमध्ये. 12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. मिलिंदचा पहिला चेंडू फुल टॉस टाकलाय, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर आहे आणि पंचांनी ताबडतोब दोन्ही हात समांतर करण्याचं सांगितलं. इट्स अ वाईड. 57 धावा धावफलकावर. नियंत्रण अजिबात नव्हतं या चेंडूवर आणि आता मात्र 12 चेंडूत करायची ते 11 धावा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला ऋतिक उभा आहे. यतीशने मात्र जबरदस्त इम्प्रेस केलं. चांगली बॅटिंग करतो यतीश आपल्या संघासाठी मैदानावर. ओ हा चेंडू चांगला होता. फ्लिक करायचा प्रयत्न, अप्पांकडे अपील. पंच अजिबात इम्प्रेस होत नाहीये, इम्प्रेस करू शकला नाहीये गोलंदाज आणि विकेट किपर. कारण आपण बघतो की एक हाती थोडंसं अपील बघायला मिळते, ते म्हणजेच गोलंदाजाकडून हलकीशी बॅटची एज होती. आणि पंच तेच सांगतात की बॅट कट असल्यामुळे त्यामुळे अजिबात तुम्हाला आम्ही लेग बिफोर द विकेटचा सिग्नल देऊ शकत नाही. जय हनुमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सोमनाथजी चौधरी साहेबांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे साहेब आपलं. हा खूप मोठा तामझाम आपण जो बघत आहोत. त्या ठिकाणी चेंडूची फेक होईल, तोपर्यंत चिरागचा हा थ्रो जो होता त्या मुवमेंटला 2 धावा फलंदाज कंप्लीट करतायत. सोमनाथजी बोरी साहेबांचं आगमन झालं, त्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे सोमनाथजी चौधरी साहेबांचं. कारण जय हनुमान क्रिकेट संघ मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि त्या संघाचे कोच सुद्धा, ही सुद्धा डबल भूमिका ते पार पाडतात मल्टिपल रोलमध्ये. बॉटम हँडचा वापर, गलीमध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. गलीमधला खेळाडू पॉईंटच्या दिशेने आला होता, पण चांगला प्रयत्न त्या ठिकाणी चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत चेंडू मागे निघून गेला. पण डेलिकेट टच आपण म्हणू, म्हणजेच यतीश पाटीलच्या फटकेला परत येतात 2 धावा. धावसंख्येत सातत्याने भर होते, धावसंख्या पुढे सरकली. आपण बघतो धावफलकावर 62. फक्त आता 6 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. थँक्यू अल्पेश. ओ एज घेऊन मागे जातोय चेंडू, संधी रनआउटची आहे आणि तोपर्यंत फलंदाज आपली कामगिरी पूर्ण करतोय. चोरून मात्र एकदा तिथे कंप्लीट केली आहे, क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय. धावसंख्या 63 धावा धावफलकावर. 8 चेंडूत आता करायची 5 धावांची सामना जिंकण्यासाठी. सामना खूप इझी कोणी केला तर म्हणजे यतीश पाटीलने. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली. मिलिंदचा पुढचा चेंडू समोर ऑफर केला, क्षेत्ररक्षक टीम मध्ये उभा लॉंग ऑफला. चूक होत नाहीये आणि विकेट गमवावी लागेल बॅटिंग करत असताना. म्हणजेच सुमित कुमार गुंदवली या संघाच्या फलंदाजाची विकेट गमावली जाते आणि ऋतिकला तंबूत परतावं लागते. 5वा गडी बाद झालाय तो गुंदवली संघाचा. सात चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आकाश पाटील होते बॅटिंग करण्यासाठी. 7 बॉल 5 आणि इथून मात्र सामना टर्न होऊ शकतो का? मिलिंदने विकेट तर काढून दिली आहे, बघायचं तो मोमेंटम कायम राहील का निर्णायक षटकापर्यंत. हो वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग होता, पण डिरेक्शन थोडंसं चुकीचं होतं. पंच सांगतात लेग बाईस. स्ट्राईक मात्र नसेलच ती, म्हणजेच यतीशकडे. यतीशला स्ट्राईकची वाट बघावी लागेल कारण षटक समाप्त होत आहे. स्ट्राईक स्वतःकडेच ठेवली आहे. लेग बाईस रूपात इथे आता धाव अंकित होईल धावफलकात त्या आकाशच्या मुळे, म्हणजेच लेग बाईसच्या मुळे. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली धावफलकात. एकूण आपण बघतो धावफलकावर त्या 64 धावा. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं कुठला गोलंदाज येऊन आव्हान इथे जिवंत ठेवणार आणि 6 चेंडू 4 धावा तो डिफेंड करणार. सहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल अँड 4 टू विन. आणि गोलंदाजीला येतो म्हणजेच भावेश भगत. बॉटम हँडचा वापर, कव्हर्समध्ये फटका एक्झिक्यूट केलाय
आणि ती मात्र मिळेल ती फक्त एकच धाव. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना लगेचच खेळवला जाईल, त्यामुळे ओव्हर थ्रो फायदा उचलला फलंदाजाने. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना लगेचच खेळवला जाईल, त्यामुळे विनंती आहे जय दुर्गा सुरई बी संघाचा संघनायक आपण टॉससाठी या.